मला एका प्रश्नाचं उत्तर हवंय आणि लगेच हवंय. दिलं. प्रश्न काय ते तरी कळू दे. तुम्ही त्या लोकांचं काय करायचं ठरवलंय? अहो कोणाबद्दल बोलताय? अहो काय नाव काय काही संदर्भ द्याल की नाही? उगाच वेळ पांघरू नका. ती लोक अजूनही आपल्याच घरात राहत आहेत. अहो ते पण तुमच्या आशीर्वादाने. तुमचा लाडका मणी, स्वानंदी आणि ती वॉर्डन. अहो तुम्हाला इतकी साधी गोष्ट कशी कळत नाही? ती स्वानंदी अर्जुनला घेऊन पळाली. तिला फूस असणार मणी आणि वॉर्डनची. फूस नाही, मी तर म्हणते साथ असेल बरोबर. मला सतत भीती वाटत असते. जोर ती स्वानंदी इथे तोपर्यंत ती आपल्या अर्जुनला पळवून घेऊन गेली तर? हो तुम्ही विचार करा ना, तिने अर्जुनला पळवलं आणि परत नाही मिळालं तर तो आपण काय करणार आहोत? मला विचाराने सुद्धा कापरं भरतंय. शालिनी तुम्ही जे बोलताय ते बरोबर आहे. माझाही विचार त्या दिशेनेच आहे. काहीतरी एक फायनल निर्णय घ्यावा लागणार आहे. आपण असं घाईत निर्णय घेऊन चालणार नाही. ते आपल्यावर उलटू शकतं. काय आमचा एखादा निर्णय जरी चुकला ना तरी सुद्धा लोक आमच्या तोंडात शेण घालतील. तुम्ही फक्त स्वतःचाच विचार करा की ते मी काय भोगतेय, अर्जुनने काय त्रास सहन केला याचा विचार करू नका तुम्ही. मॉम ऐकलं मी डॅड काय म्हणत होते. डॅड बरोबर बोलतायत. आता आपल्याला जे काही प्लॅन करायचं आहे ना ते शांतपणे वेळ घेऊन करावं लागेल. एक जरी प्लॅन बॅकफायर झाला ना मॉम तर डॅडच्या रेप्युटेशनवर येऊ शकतं. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. अरे पण किती दिवस अजून प्लॅनिंग करणार आहात? मी तर म्हणते त्यांना बकोट धरा आणि रस्त्यावर फेकून द्या. हाय काय नाही काय? अहो शालिनी धीर धरा जरा. हा हे बघा सगळी लोक, सगळा मीडिया, विरोधक आणि आमच्याच पक्षातले आमच्यावर जळणारे यांचं बारीक लक्ष आहे आपल्यावरती. जरा जरी संधी मिळाली तरी आग लावतील बभरा करून. मग राजकारण करतील. आमची नाचक्की होईल आणि कदाचित आमचं पदही जाईल. तेव्हा जरा सांभाळू. मग काय करायचं आपण? त्या तिघांची सगळी नाटकं सहन करायची? नाही शालिनी, आपण अशी परिस्थिती निर्माण करायची की ज्यामुळे स्वानंदी स्वतःहून हे घर सोडून निघून जाईल. आपल्याला तिला घरातून बाहेर काढण्याची वेळच येणार नाहीये. आणि एकदा का ती बाहेर गेली की तिने सत्य कितीही सांगितलं तरी सुद्धा लोक तिच्यावर विश्वास ठेवणार नाही. आलं का लक्षात तुमच्या? ऑसम डॅड. करेक्ट आहे मॉम. डॅड अगदी बरोबर बोलतायत. आपल्याला असंच काहीतरी प्लॅन करावं लागेल. तू नको काळजी करूस. डॅड सॉलिड प्लॅन करतील. पण डॅड हा असा प्लॅन करण्यासाठी 2-3 दिवस तरी लागतील ना आपल्याला? बरं मॉम डॅड मला जरा बाहेर जायचंय. म्हणजे मित्राची बर्थडे पार्टी आहे. रात्री थोडा उशीर होईल. जाऊ डॅड. सुचित्रा काय व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. आज चक्क तुम्ही परवानगी घेताय. हा जा जा. हा पण जरा सांभाळू ना. येस डॅड. आलोच. या. हे बघा शालिनी, तुम्हाला जशी अर्जुनची काळजी वाटते तशी मलाही वाटते. पण तुम्ही निश्चिंत राहा. लवकरच स्वानंदी आपल्या आयुष्यात नसेल. आणि ते कसं करायचं हे मी बघतो. स्वानंदीला चिठ्ठी सापडली असेल का? सापडली असेल तर त्यांनी वाचली असेल का? वाचली असेल तर मला अजून फोन का नाही केला त्यांनी? चिठ्ठी वाचून त्यांना वाईट तर वाटलं नसेल ना? स्वानंदीला वाईट वाटून त्यांनी टोकाचं पाऊल उचललं तर?
नाही स्वानंदी एकतर घरात एकट्या आहे, आई आहे, पण नाही मी चिठ्ठी ठेवून काही चुकीचं तर नाही केलं ना? मणी कालही स्वानंदीला सत्य सांगण्यासाठी आतुर झाला होता, तेव्हा आता आता काय होणार? ही चिठ्ठी नक्की मणीने लिहिलेली असणार. जर स्वानंदीला त्यांनी सत्य सांगितलं असेल तर सगळाच गोंधळ होईल. पण हिच्याकडून ही चिठ्ठी काढून घेता येणार नाही. काय करू? स्वानंदी बस, मी पाणी आणते. हे घे थोडस पाणी पी. जेवली नाहीस ना म्हणून अशक्तपणा आलाय. चल थोडस खाऊन घे. मला गरगरतंय. असंच होणार ना? तू का ऐकत नाहीस? का हट्टीपणा करतेस? नको स्वतःचे असे हाल करू. तू लहान आहेस का? स्वतःचं चांगलं वाईट कळतंय ना तुला? थोडं खाल्लं की बरं वाटेल. काय शोधतोय? हे अक्षर तुझं आहे ना? स्वानंदी, आता मी सत्य लपवू शकत नाही. तुमच्यापासून मी एक गोष्ट लपवली आहे. ते लपवलं हे तुमच्या हितासाठी आहे असं वाटून. ते तुमच्या आणि आपल्या बाळाच्या हितासाठी आहे. पण ही माझी सगळ्यात मोठी चूक होती. आता लक्षात येते. म्हणून आज मी ही चूक सुधारतोय. तुम्हाला सगळं सत्य सांगून. स्वानंदी, तुम्ही आयुष्यात खूप त्रास भोगलाय आणि आजही भोगत आहात. त्याला जबाबदार एकच माणूस आहे, सुजित. आणि तोच तुमचा गुन्हेगार आहे. त्यानेच तुमच्यावर अत्याचार केला. सुजितने आमच्याकडनं एका एग्रीमेंटवर सही करून घेतली आहे. त्यात मी माझा आणि आईचा हक्क कधीच मागणार नाही असं आहे. या घरात मान खाली घालून राहा असंही लिहिलेलं आहे. आणि मी हे एग्रीमेंट तोडलं तर बाळाला तो प्लेटलेट्स देणार नाही. त्यामुळे तुमची बाजू मी प्रत्येक वेळी घेऊ शकत नाही. आले अर्जुन, तो झाली का? मजा आली तुला? मजा आली? हा थांबा, मी तुला तीट लावते. कोणाची दृष्ट नको लागायला. हा इतका सुंदर आहे अर्जुन, माझीचीच दृष्ट लागेल. आले बापले, काय म्हणतो? किती गोड आहे अर्जुन. अगदी बापावर गेलाय. सुजित पण असाच होता लहानपणी. छान लाड चालले ना नातवाचे. सीमा, तू? मी ना रागवले तुझ्यावरती. अगं, सुजितला मुलगा झाला ते तू साधं कळवलं सुद्धा नाहीस. किती वर्षांनी भेटतेस मला. ते मला फोन करून कळवायचंस ना. मी बँड मागवला असता तुझ्या स्वागतासाठी. कर कर चेष्टा कर तू माझी. पण मी रागवले तुझ्यावर शालू. अगं, इतकी छान बातमी आणि मला कळवलंच नाहीस तू. अगं सॉरी ग, घाई गडबडीत राहून गेलो. पण तू कशी काय अचानक? म्हणजे तू एवढा सरप्राईज केलेस मला. काय म्हणतात ते आपलं प्लेझंट सरप्राईज तसं. खूप बरं वाटलं ग तुला इतक्या वर्षांनी बघून. ये ना, हात ये. अरे वा, काय रे लब्बाडा,
कशा आहेस तू? मस्त आहेस ना? असणारच. श्रीमंत खासदार सरपोतदार साहेबांचा नातू आहेस ना तू. तू मस्तच असणार. मला ओळखलंस? नाही ओळखलंस? कसं ओळखणार? तुझी आजीच विसरली ना मला. आता काय बुवा, तुझी आजी मोठ्या नेत्याची बायको आहे ना. ती कशी लक्षात ठेवणार या गरीब मैत्रिणीला? हो की नाही? काही काय बोलते सीमा? खरंच सांगते मी विसरले म्हणून ना. आणि हे काय, तू एकटीच आलीस? तनू कुठे? अगं तनिषा, पसायदान. आणि हे सगळं काय? तिने ही चिठ्ठी वाचली असेल तर काय झालं असायची कल्पना आहे तुला? आई नको, नाही चिठ्ठी फाडू नकोस प्लीज. काय ही चिठ्ठी फाडल्यानंतर आजचं मरण आपण उद्यावर लोटणार आहोत बस. हे बघ आई, स्वानंदीला आज न उद्या सत्य कळणार आहे. पण स्वानंदीला हे जर कळलं ना की सत्य आपल्याला माहिती होतं आणि आपण लपून ठेवलं त्यांच्यापासून, तर जास्त त्रास होईल. निर्भीडपणे जाऊ ना समोर. अरे वा, तुला तर सगळंच कळतं. तुझी खात्री आहे ना की हे सगळं झाल्यानंतर तिला त्रास होणार नाही याची? मग गेला होतास ना, का परत आलास? तुझ्या चेहऱ्यावरचे टेन्शन सांगताय. तुला काळजी वाटत होती स्वानंदीची. तिने चिठ्ठी वाचली तर काय होईल, त्याचे काय परिणाम होतील या भीतीने तू परत आलायस, बरोबर ना? आधीच तिच्या आयुष्यात खूप काही घडतंय. तर तिची तब्येत बरी नाहीये आणि आता ही चिठ्ठी. तिच्या जगण्याची शेवटची इच्छा पण तुला काढून घ्यायची का तिच्याकडनं? मला एवढंच माहिती म्हणे, जर का स्वानंदी आणि सत्य त्यापैकी कोणा एकाची निवड करण्याची वेळ आली ना, तर तू स्वानंदीची करशील. आणि म्हणून मी हे सत्य फाडून टाकणार आहे. तू म्हणते ते मला कळतंय, पटतंय, पण मी नाही फेस करू शकत स्वानंदीला. तू अवस्था बघते ना त्यांची, त्याचीच काळजी वाटते मला. तनिषा, अगं चल, काय करतेस इकडे? चल लवकर. मावशी नमस्कार करते. सुखी राहा. काय चांगले संस्कार दिले सीमाने. असाच संस्कारी नवरा मिळू दे तुला. खरंच आज कितीतरी दिवसांनी कोणीतरी माझ्या पाया पडलं ह्या घरात. मावशी, मला ना असं मनात एक बाहेर एक असं नाही वागता येत. म्हणजे माझं कसं आहे, एखाद्या व्यक्तीचा राग आला ना की मग मी लगेच सांगते. आणि एखाद्या व्यक्तीचा जर आदर वाटत असला ना, तर असं पाया पडून व्यक्त करण्यात मला अजिबात कमीपणा नाही वाटत. पण तनू बाळा, हा आदर प्रेम हे सगळं आपल्यालाच वाटतंय. शालू मावशीला पण वाटायला नको का? काय असं काय बोलतेस तू? तू कशाला उगाच रागवते मावशीवर? मैत्रीण आहे ना तुझी, मग असं कोणी रागवतं का? छान.
माझी मुलगी आणि बाजू कोणाची घेते तर मावशीची. आता तनू माझी मुलगी झाली म्हणून समज, कळलं? हे बाळ कोणाचं आहे? अगं सुजितचं बाळ आहे ते. किती गोड आहे. काय नाव आहे बाळाचं? अर्जुन. अरे वा, अगदी सुंदर नाव आहे. किती गोड. छान दिसतोस हा. हसतोय. अरे वा वा वा. शालिनी, हे शालिनी. काका नमस्कार काका. आयुष्यमान. हो, तुम्ही ओळखलं नाही का? सीमा माझी मैत्रीण. अहो तनिषा आधीची मुलगी. हो, सुजितच्याच वयाची आहे. लहानपणी यायची नाही का? आठवलं का? हो म्हणजे थोडं आठवतंय. काका मी ना तुमच्याबद्दल न्यूज मध्ये खूप ऐकलंय. म्हणजे तुम्ही आर्थिक दृष्टीने दुर्बल असलेल्या मुलींच्या शिक्षणासाठी, मग त्यांना स्कॉलरशिप मिळावी म्हणून जो संघर्ष केलात ना, त्याचा मला खरंच खूप अभिमान वाटला. आणि त्यात तुम्ही माझ्या मावशीचे मिस्टर आहात हे माहीत असल्याने मला खरंच खूप बरं वाटतंय. अरे पण मग तुम्ही उभ्या का, बसा ना. आणि शालिनी, चहा नाश्ता काही कॉफी विचारलंस की नाही? थांब. सदा, ए सदा, हे बघ यांच्यासाठी चहा कॉफी नाश्त्याचं जरा बघ. तुम्ही बसा, मी इथेच आहे. हो, ये ना ये. रूपाताई घेऊन जायला वरती. ये ना ये. काय म्हणते? अचानक कशी काय आलीस तू? अगं काय सांगू शालू तुला, तुझी झाली ना अगदी तशीच गडबड झाली बघ आमची. त्यामुळे असे आम्ही अचानक न सांगता आलो. त्याचं काय आहे ना, आमच्या महिला मंडळाची पिकनिक चालली आहे 4 धाम यात्रेसाठी. मी पण जाते त्यांच्याबरोबर. साधारण महिनाभराची यात्रा असेल. पण अगं नेमकं त्याच वेळेस आमच्या तनूला मुंबईत फॅशन डिझायनिंगचा कोर्स करायचा आहे. आणि त्या ऍडमिशन प्रोसेससाठी तिला सारखं मुंबईला यावं लागणार आहे. त्यामुळे ती काय आमच्या बरोबर यात्रेला येणार नाही आणि सारखं तिच्या बरोबर मुंबईला मला येता येणार नाही. आता एकट्या तरुण मुलीला मी मुंबईत कोणाकडे ठेवू ना? म्हणजे ती इथे राहणार आणि यात्रेत माझ्या जीवाला घोर. तसे ना आमचे एक दूरचे नातेवाईक आहेत मुंबईत, पण अगो त्यांना रोज संध्याकाळी दारू प्यायची सवय आहे. मग कसं काय ठेवायचं ना आपल्या मुलीला त्यांच्याकडे? अगं तू एका दारुड्या माणसाच्या घरात तनूला ठेवणार आहेस? ती पण इथे तुझी मैत्रीण असताना मुंबईत? ते काही नाही, तनू इकडेच राहणार. खरंच शालू चालेल तुला? अगं हे काय विचारणं झालं? तुला माहिती ना तनू मला किती आवडते ते. लहान असताना मी तिचे किती लाड करायचे. हो, आता आपापल्या आयुष्यात आपण बिझी झालो, संपर्क नाही राहिला, पण म्हणून लहानपणीचं प्रेम संपतं का असंच? तू काही काळजी करू नकोस, जा मजा कर. तनू इकडेच राहणार. थँक्यू शालू, तू माझ्या मनावरचं केवढं मोठं ओझं हलकं केलंयस खरंच. शालिनी, जरा इकडे येताय का? हो आले. तुम्ही बसा, मी आलेच. काय झालं म्हणून काय विचारताय तुम्ही? तुम्ही त्या मुलीला आपल्या घरात ठेवून घेणार आहात? तुम्हाला काही कळतंय का? आपल्या घरामध्ये सध्या काय चालू आहे, परिस्थिती काय आहे? स्वानंदी आणि अर्जुन बद्दल समजा त्यांना समजलं तर? कशाला हवी ही ब्याब? तरीच मी म्हटलं की तुम्ही अजून नकार घंटा कशी नाही लावली.
माझ्या मैत्रिणी असल्या, माझे नातेवाईक असले की तुमची निगेटिव्हिटी पहिली येते. कधी कौतुक नाही करणार त्यांचं. माझे नातेवाईक असले, माझ्या मैत्रिणी येणार असल्या की काही ना काही कारण काढून निघून जाता. मला कळत नाही असं वाटलं. आणि तुमच्या गावचा अण्णा होता तो किती दिवस राहिला होता आपल्याकडे, तेव्हा मी काही बोलले? अहो शालिनी, 10-15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ती. तेव्हाची परिस्थिती वेगळी होती, आताची परिस्थिती वेगळी आहे. तेव्हा मी काही बोलले नाही ना, मग आता तुम्ही पण काही बोलायचं नाही. तनू इकडेच राहणार, माझा निर्णय पक्का झालाय. आणि राहता राहिला प्रश्न अर्जुन आणि स्वानंदीचा ना, स्वानंदीला घरात घालवून द्या. तनू इकडेच राहणार, मी काही ऐकणार नाही. तुमच्याशी बोलण्यात काही अर्थ नाहीये. अहो अहो असं काय करता? अहो ऐका ना. तुम्ही बसा, माझं जरा एक महत्वाचं काम आहे. अहो अगं ते बिझी आहेत म्हणून. तुम्ही बसा ना, मी चहा नाश्त्याचं बघून आले. हा आई, तू ज्या सुजित बद्दल मला सांगायचीस त्याच सुजितचा बाळ होता का ते? हो, त्याच सुजितचं बाळ आहे. अगं तुम्ही दोघं लहान असताना शालिनीने मला वचन दिलं होतं, तुझं आणि सुजितचं लग्न लावून देऊ म्हणून. पण मग काय, नवरा नेता झाला, नाव झालं, पैसा आला, विसरली मला दिलेला शब्द. ते जाऊ द्या. म्हणजे बाळ तर दिसलं, पण सुजित कुठे आहे? म्हणजे आता तर खूप वेगळा दिसत असेल ना. मी लहानपणी भेटलो होतो, आता ना कसा दिसत असेल आय डोंट नो. आई का मला ना सुजितला भेटायची खूप इच्छा होती. ये सदा. घ्या कॉफी. बाईसाहेब, साहेबांची कॉफी. साहेबांची त्यांच्या रूम मध्ये नेऊन दे. बरं. घ्या कॉफी, घ्या ना. होय. तनू, तू जितक्या आतुरतेने सुजितची वाट बघतेस ना, तेवढ्या आतुरतेने त्याच्या बायकोने सुद्धा कधी वाट बघितली नाही. माझं चुकलं, मी सीमाला दिलेलं वचन विसरले. पण अजूनही वेळ गेलेली नाही. मावशी. अगो शालू, काय बोलतेस तू? एकीकडे सुजितचं बाळ खेळवतेस आणि दुसरीकडे म्हणतेस वेळ गेली नाही म्हणून. काय म्हणायचंय तुला नक्की?